आपे सॉरी, माझ्यामुळे तुला हे कार्यासाठी करावं लागतंय. अर्जुन, अरे स्वयंपाकघरातलं काम कुठलीच गृहिणी एका माणसासाठी नसते करत रे, तिच्या सगळ्या कुटुंबासाठी करत असते. आपे तू लय समजून घेऊन करते का सगळे? सॉरी, मला आरेला नव्हतं आणायचं इकडे. अर्जुन आता नको तू मनाला लावून घेऊ फार. आणि मी ह्या आधी पण तुला सांगितलंय, माझ्या कुटुंबातली सगळी माणसं माझ्यासाठी महत्वाची. आई पूर्ण बंदोबस्त करून ठेवणार आहे मला घराबाहेर पाठवण्यासाठी, त्यानंतर तुझी जबाबदारी. बघितलंस किती विश्वास आहे तुझ्यावर तुळजाचा. अरे तुझ्याशिवाय तुझं पान पण हलत नाही. ह्यालाच म्हणतात दोस्ती आणि ह्यालाच म्हणतात प्रेम. सूर्या, कुठे हरवलास? घेऊन जाशील ना उद्या मला? होय. थँक्यू सूर्या. तुझा आनंद कशात आहे ना हे आज कळलं मला. ह्यो आनंद कायम तुझ्या आयुष्यात राहावा हीच मी देवाकडे प्रार्थना करीन. उडते तुझ्यासाठी मन ग, नकळते तुलाच ग, उधान जीवाला वाटता ग, तुलाच ताना ग, सप्पान की हे आहे खरं ग, काही कळना मला ग. नेत्राच्या गर्भातला विरोचकाचा तो अंश कदाचित ह्या विरोचकापेक्षा शक्तिशाली असेल. आणि म्हणून मी म्हणत होते की हे सगळं दिवसेंदिवस कठीण होत जाणार आहे. काहीही करून नेत्राला समजवावंच लागेल. त्या मला खरंच नाही जमणार नेत्राला समजवायला. नाही ऐकणार नेत्र आता. कदाचित विरोचक हे सगळं घडवून आणतोय हे जर आपण नेत्रासमोर सिद्ध करू शकलो ना तर तिचं मत बदलेल. इंद्राणी ताईंनी नेत्राला सगळं व्यवस्थित समजावलंय, पण तरीही नेत्रा इमोशनली विचार करते आणि त्यामुळे इंद्राणी ताईंना एकटीला सगळं सांभाळावं लागतंय. एवढी साधी गोष्ट का कळत नाहीये की त्या बाळामुळे सगळीकडेच धोका आहे. युद्धातही धोका आहे, नेत्रालाही धोका आहे. ठाकुमा, एका आईला स्वतःच्याच बाळामुळे कसं धोका होऊ शकते? आणि तुम्हाला काय म्हणायचं, नेत्राला काही कळत नाहीये का? फाल्गुनी, तू सुद्धा तुझ्या नवऱ्यासारखं बोलायला लागलीयस. ठाकुमा, हे बघ फाल्गुनी, तू आता एकच काम कर, जा आणि तुझ्या नवऱ्याला सांग मूर्खासारखं वागू नकोस. देवी आईच्या मुली होता मी. तुझ्यासारख्या क्रूर नाही होत. आणि तुझ्यासारखं क्रूर व्हायचं ना तर तुझ्या लायकीचं व्हावं लागतं आणि ते आम्ही कधीच करणार नाही. अगं काय बोलतेस तू? तू क्रूर नाहीयेस. कसं काय? जा जाऊन आरशात तोंड बघ स्वतःच. राजाध्यक्षांच्या म्हाताऱ्याला स्वतःच्या बापाला कसं संपवलंस विसरलीस? बाबोशीचा डोंगर, ती दरी, म्हातारा, देऊ का आठवण करू? जोपर्यंत नेत्राच्या गर्भात बाळ आहे तोपर्यंत मला जीवनदान आहे. नेत्राच्या गर्भात बाळ असेपर्यंत ती नाही मारू शकणार मला आणि म्हणूनच मला ते बाळ जिवंत राहायला हवंय. ते बाळ जिवंत राहावं यासाठी काहीही करू शकते मी. हेच समजावण्यासाठी गेले होते त्या इंद्राणीला, पण नाही कळलं. हे केलं तिने माझ्या बरोबर. हा तोडा घातला माझ्या डोक्यात. खुंची आहे ती. तिला हवं ते मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते. आठवतंय ना? आठवतंय ना तुझ्या आजोबांना कसं मारलं होतं तिने? मारलं आणि त्या त्रिनयनेच्या डोंगरावरून फेकून दिलं. आजोबांना मारलं तर या बाळाला तर मारूच शकते ती. खूप सोपं आहे तिच्यासाठी. अगं चूक करणाऱ्यापेक्षा माफ करणारं खूप मोठं असतं मंजू. रागाच्या भरात आपण काही निर्णय घेता आणि नाती तुटतात.
पण ते नाती जुळण्यासाठी अख्खं आयुष्य संपून जातं बघ. मावशी, हे बघ, उशीर झाला पण नाती जुळून आली आहेत. तुमची पाण्याची भीती बी जरा आता कमी झाली आज. तुम्ही सांगितलं म्हणून केलं मी सगळं, पण सगळी भीती गेली असं नाही म्हणू शकत. हे बघा, ज्या गोष्टीची भीती वाटते का नाही ती गोष्ट तिथंच करायला घ्यायची. ती जर सोडली तर त्याची भीती अजून वाढते, ती जर केली ना त्याची भीती आपोआप कमी होते. असा विषय आहे तो. बरोबर आहे तुमचं. तुम्हाला माहितीये, आयुष्यात पहिल्यांदा मी पाण्यात उतरले तुमच्यामुळे, नाहीतर मी कुठे असं धाडस करणार. अहो तसंच असतंय. आता आयुष्यात पहिल्यांदा मी शिक्षण घ्यायला सुरुवात केली, कुणामुळं? तुमच्यामुळं. नाहीतर मी कुठे धाडस करणार होतो? कसं आहे, आम्ही तुमच्यामुळं शिकण्याचं धाडस केलं. एकमेकाच्या साथीनं असं धाडस करत जायचं, पुढं पुढं जायचं आणि शिकत शिकत राहायचं. हेच तर आयुष्य आहे.